नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी कृष्ण आरबाळ आज तुमच्या समोर इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय स्कॉलरशिपचं जी काही सिलेबस आहे तो सिलेबस घेऊन आलेलो आहे। आणि हा सिलेबस आपण बेसिक पासून घेणार आहोत। पायाभूत असणारे जे काही कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा आपण या व्हिडिओद्वारे क्लिअर करणार आहोत आणि त्या समजल्याशिवाय आपण पुढे जाणार सुद्धा नाहीयेत। आता विद्यार्थी 8वीला गेलेले आहेत, बरेच विद्यार्थी 5वीला सुद्धा आहेत आणि खूप दिवसापासून ते चांगल्या चांगल्या शाळेमध्ये सुद्धा शिकत आहेत आणि त्यावर खूप खर्च पण आपला मोठा होत आहे। परंतु विद्यार्थ्यांना जर बेसिक काही कन्सेप्ट असतील, साधे साध्या हाच्याच्या वजाबाकी असतील, गुणाकार असतील, दोन अंकी भागाकार असतील किंवा बॉडोमसचे काही गणित असतील, हे सुद्धा विद्यार्थ्यांना येत नाहीयेत। आपण 4-4 5-5 वर्ष अशा खर्चिक असणाऱ्या शाळेमध्ये खर्च करतोय, परंतु ह्या बेसिक कन्सेप्ट आणखीनही विद्यार्थ्याच्या क्लिअर झालेल्या नाहीयेत। म्हणून स्कॉलरशिप आणि नवोदय हा उत्तम पर्याय आहे। पालकांना विनंती आहे की शाळा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, परंतु त्याचबरोबर नवोदय आणि स्कॉलरशिपचा सुद्धा अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्याला शिकवला पाहिजे। जरी नंबर लागला अथवा जरी नाही लागला तरी एक तो सिलेबस आपल्या विद्यार्थ्याच्या नजरेखालून तो गेला पाहिजे आणि त्याला त्यातलं जे काही ज्ञान आहे सब्जेक्टचं ते मिळालं पाहिजे। कारण बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे बेसिक पासून त्यामध्ये असतंय आणि त्यातून विद्यार्थ्याची जी काही बुद्धिमत्ता आहे, ती बौद्धिक क्षमता आहे, यामध्ये वाढ नक्की झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून चंचलित विद्यार्थी त्या ठिकाणी बनतो। आता ती वेळ आलेली आहे आणि बराचसा वेळ सुद्धा झालेला आहे। मागच्या वर्षीपासूनच विद्यार्थी याची तयारी करतायत। आज आपण यासाठी उशीर केलेला आहे, परंतु ठीक आहे, आपण तयारी सुद्धा करत आहोत। वेल बिगन इज हाफ डन। आपण आज सुरुवात केली म्हणजे आज आपला अर्ध पूर्ण काम पूर्ण झाल्यासारखं आहे। चला तर आपण इयत्ता 8वी आणि इयत्ता 5वीचे जे विद्यार्थी आज या इयत्तेमध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीचा जो काही नवोदय शाळा आहे त्या शाळेच्या प्रवेशासाठी जी परीक्षा द्यायची आहे ती परीक्षेची तयारी आपण करून घेणार आहोत। आता ग्रुपवर सुद्धा प्रश्न विचारला होता की इयत्ता 9वी साठी नवोदयाची काही व्हॅकन्सी असतात का? तर ठीक आहे, बरोबर आहे, नवोदयासाठी 9वी साठी सुद्धा नवोदय शाळेमध्ये व्हॅकन्सी असते, परंतु ती संख्या किती आणि ती संख्या किती आहे हे आपल्याला कळत नाही। ज्यावेळेस आपले जे फॉर्म निघतात त्यावेळेसच ती संख्या कळते, मुली किती आहेत, मुलं किती आहेत। कारण कसं असतंय, 6वी पासून नवोदय शाळा चालू असते आणि इयत्ता 6वीला 80 विद्यार्थी असतात, मग तेच विद्यार्थी 7वीला सुद्धा 80, 8वीला सुद्धा 80 आणि 9वी पर्यंत विद्यार्थी त्या वर्गाची 80 पट संख्या असते। आता मग या 2-3 वर्षामध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी पर्यंत हे विद्यार्थी काही कारणास्तव काय होतात, घरी राहतात, शाळा सोडून जातात, कुणाला करमत नाही आणि काही कुणाची अडचण असते किंवा काही विद्यार्थी मोठ्या शाळेला सुद्धा जातात। त्यामुळे ही जी काही 80 पट संख्या आहे ती 9वी पर्यंत जाऊस तर एक 10, 5, 15, 20 अशी संख्या ती गळते किंवा कमी होते। मग ती कमी भरून काढण्यासाठी 9वीला सुद्धा नवोदय परीक्षा असते आणि मग ती संख्या कमी असते। जशी की 6वीला 80 विद्यार्थी असतात ते 9वीला नसतात। जे विद्यार्थी सोडून गेले तेवढीच संख्या तेवढ्याच प्रमाणात मग मुलं अशी ती जाहिरात काढून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश जास्तीचा घेतला जातो। त्यांना त्या ठिकाणी चांगले 75% जागा असतात आणि तो कोटा जास्त असतो। अशा पद्धतीची ही 9वीची नवोदयाची परीक्षा सुद्धा जे व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पालकांनी मेसेज केला त्याचं हे उत्तर मी त्यांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं 9वीला सुद्धा नवोदय असते, परंतु ती कमी संख्या असते। 80 विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ती भरती नसते। त्यामध्ये जे विद्यार्थी सोडून गेले तेवढीच पटसंख्या भरून काढण्याचं काम इयत्ता 9वी मध्ये केलं जातं। हा पॉइंट एक आपण क्लिअर केलेला आहे। आता आपण जास्तीचा वेळ न लावता आपण अभ्यासक्रमाकडे शिकूया। आता आपला अभ्यासक्रम काय आहे, बुद्धिमत्ता एक आहे, त्याचसोबत अंकगणित सुद्धा आहे आणि मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण आहे। तर आपला जे काही पहिला प्रकार असणार आहे जे अंकगणितामध्ये सगळ्यात
मोस्ट इम्पॉर्टंट असणारा जे काही चॅप्टर आहे तो चॅप्टर म्हणजे बॉडोमस आहे. तर बघा बॉडोमस म्हणजे काय, ब्रॅकेट ऑफ म्हणजे कंस असेल आणि त्याच्यानंतर आपलं डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, ॲडिशन असेल आणि सबट्रॅक्शन असेल, ह्या ज्या काही बेसिक क्रिया आहेत, भागाकार, गुणाकार, वजाबाकी, बेरीज आणि कंस, आता ह्या 5 गोष्टी गणितामध्ये फार महत्त्वाच्या असतात. आणि मग त्या आपण कशा सोडवायच्या आणि अगोदर काय सोडवायचं, मग डावीकडून उजवीकडे गणित करत जाताना ह्या 4-5 ज्या क्रिया आलेल्या आहेत एकाच गणितामध्ये, मग त्याच्या अगोदर आपण कोणती सोडवायची हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मग अशा पद्धतीचं ज्या वेळेस आपल्या समोर गणित असेल तर आपण करायचं काय, आपल्या समोर जर भागाकार असेल, त्याचसोबत गुणाकार असेल, त्याचसोबत आपल्याकडे बेरीज असेल आणि वजाबाकी, आणि जर आपल्याकडे कंस दिलेला असेल, ब्रॅकेट असेल, तर या 4-5 क्रिया एखाद्या गणितामध्ये आल्या असतील तर नेमकं आपण अगोदर काय सोडवायचं, भागाकार सोडवायचा का गुणाकार सोडवायचा का बेरीज सोडवायची का वजाबाकी, हे अद्यापही 8वी 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथपर्यंत जाऊन सुद्धा ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीत. हे आपल्या रक्तात, आपल्या मनामध्ये हे आपल्या भिनलं पाहिजे आणि म्हणून हे सांगण्याची गोष्ट परत आपल्याकडे आली नाही पाहिजे. असो, तर आपण या गोष्टी शिकणार आहोत. म्हणून अगोदर काय सोडवायचं, त्याच्या अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांना मायनस प्लस मायनस येत नाही आणि मायनस मायनस म्हणजे काय हे सुद्धा कळत नाही. असे काही आपण 1-2 गणित घेणार आहोत, एक्झाम्पल घेत आहोत. बघा, -5 प्लस 7 इज इक्वल टू, बघा तर -5 किंवा -5 अधिक 7 बरोबर काय, लक्षात घ्या. तर पहिली संख्या इथं मायनस आहे, दुसरी म्हणजे मायनस म्हणजे ऋण आहे आणि इथं धन संख्या आहे, म्हणजे पहिली संख्या मायनस आहे, दुसरी संख्या प्लस आहे. ज्यावेळेस एक संख्या प्लस असते किंवा एक संख्या मायनस असते आणि दुसरी संख्या प्लस असते, ह्या ज्या 2 क्रिया आहेत, तर ह्याची नेमकी क्रिया काय होते बाबांनो, कधी पण लक्षात ठेवायचं, पहिली संख्या मायनस असेल आणि दुसरी संख्या प्लस असेल तर डायरेक्ट त्या ठिकाणी वजाबाकी करायची, म्हणून त्याची काय होत असते, वजाबाकी होत असते. वजाबाकी 2 संख्या आहेत, एक प्लस मध्ये आहे आणि एक मायनस मध्ये असेल, तर ती मोठी पहिली असो किंवा छोटी असो, आपल्याला सांगितलंय ना, एक मायनस आहे एक प्लस आहे, 2 संख्या इथं बघा, एक मायनस संख्या आणि एक प्लस संख्या. सर काय म्हणले, दोन्हीपैकी एक मायनस असली की काय करायची आहे, वजाबाकी करायची. मग बरेच विद्यार्थी म्हणते सर इथं 5 जे नंबर आहे, 5 नंबर जे आहे तो स्मॉल आहे किंवा लहान आहे आणि 7 मोठा आहे, मग 5 मधून आम्ही 7 कशी कमी करायची, तो विचारच करायचा नाही. आपल्याला सांगितलंय ना, एक मायनस आहे एक प्लस आहे, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची आहे, मायनस करायची आहे. मग 7 मधून आपल्याला 5 काय करायचे, मायनस करायचे, आणि 7 मधून 5 मायनस केल्याच्या नंतर त्याचं आन्सर येतंय 2. आता मला सांगा, हे जे आन्सर आलेलं आहे, आपण काय केली, एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे, क्रिया काय केली आपण, क्रिया वजाबाकी केली का नाही, आणि वजाबाकी करून आन्सर काय आले, 2 आले. आता हे जे 2 आन्सर आलेला आहे, तर त्या प्लस लिहायचं का मायनस लिहायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण क्रिया केली हो, पण जे आन्सर आले त्याला आपण मायनस लिहायचं का प्लस लिहायचं हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे का नाही. मग इथं दुसरं काय, उत्तराचे चिन्ह बघा, उत्तराचे चिन्ह काय लिहायचे, उत्तराचे चिन्ह. आता हे उत्तराचे चिन्ह काय, ज्या संख्येचं चिन्ह मोठं आहे तेच उत्तराचं चिन्ह असलं पाहिजे. बघा, ज्या संख्येचं चिन्ह मोठं आहे, बघा मी लिहून ठेवतोय, ज्या संख्याचे चिन्ह मोठे आहे त्या संख्येचं सुद्धा तेच चिन्ह आपल्याला लिहायचं. इथं 7 ही संख्या मोठी आहे, 7 संख्या मोठी आहे, मग 7 संख्येचं चिन्ह काय, प्लस आहे, मग उत्तराचं सुद्धा चिन्ह काय असलं पाहिजे, प्लस असलं पाहिजे. आता इथं मायनस नाही म्हणजे ही संख्या काय आहे, प्लस, म्हणजे इथं धन 2 आपलं उत्तर आलेलं आहे, +2 हे आन्सर आपला आलेला आहे. आता दुसरं गणित आपण त्याच पद्धतीने घेणार आहोत. पहिली संख्या जर मायनस असेल आणि दुसरी संख्या सुद्धा मायनस असेल, बघा पहिली संख्या मायनस आहे दुसरी संख्या मायनस आहे, ज्या वेळेस 2 संख्या ह्या मायनस मायनस असतील
तर मायनस मायनस हे प्लस होते, क्रिया काय होते तर ती प्लस होत असते, म्हणून मायनस आणि दुसरी संख्या ही मायनस आहे म्हणजे ह्याची आपल्याला करायची बेरीज. आता इथं काहीच असं म्हणायचं नाही की इथं मायनस मायनस दिलंय पण बेरीज कशी होते. हो, दोन मायनस संख्या असतील तर त्याची बेरीज आपल्याला करावी लागते. मला एक जणाचे 5 रुपये द्यायचे, मायनस आहे म्हणजे ऋण आहे किंवा माझ्यावर ऋण आहे, मला द्यायचे कोणाची तरी, म्हणजे 5 रुपये द्यायचे आणि मला 7 रुपये सुद्धा लोकांचे द्यायचे आहेत, मी मायनस मध्ये आहे. बरोबर आहे, माझ्यावर ते देण आहे, माझा तो काय करायचं आहे ते लोन आहे माझ्याकडे आणि मला हे ऋण आहे म्हणजे मला कोणाची तरी द्यायचे. मग 5 पण द्यायचे आणि 7 द्यायचे, एकूण मला किती रुपये दुसऱ्याचे द्यायचे, मला त्या ठिकाणी एकूण 12 रुपये द्यायचे आहे. म्हणजे मी किती मायनस आहे 12. आता तुम्ही म्हणता सर दोन संख्या जर मायनस मायनस असतील तर उत्तराचं चिन्ह अगोदर दोन संख्या मायनस मायनस असतील तर सर क्रिया काय होत असते बघा. इथं मी आणखीन देतो तो रूल्स नियम इथं देतो. दोन संख्या मायनस असतील तर त्याची बेरीज होते, त्याची काय होत असते बेरीज. आणि ऍज इट इज आपलं तेच नियम, उत्तराचं चिन्ह काय ठेवायचं तर ज्या संख्येचं चिन्ह मोठं आहे. आता साहजिकच दोन्ही मायनस आहेत, दोन्हीपैकी एक तरी काय असणारी संख्या मोठी असणार आहे, मग तिचं चिन्ह सुद्धा काय असणार आहे मायनस असणार आहे. म्हणजे इथं 7 संख्या मोठी आहे आणि 7 संख्येचं चिन्ह काय आहे मायनस आहे आणि इथं -12 हे आन्सर आलेलं आहे. म्हणजे इथं आपण काय केलं, पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे आणि दोन संख्येचं चिन्ह मायनस असेल तर त्याची क्रिया होत असते बेरीज. आपण त्याचं ऍडिशन केलं आणि ऍडिशन करून आपण हे 12 आन्सर काढलेला आहे. आणि परंतु 12 काढलं बाबा, परंतु त्याचं उत्तराचं चिन्ह काय दिलं तर ज्या संख्येचं चिन्ह मोठं आहे त्या संख्येचं चिन्ह आपण दिलेलं आहे. तर या ठिकाणी 7 संख्या मोठी म्हणून आपण तिचा आन्सर सुद्धा 7च या ठिकाणी दिलेला आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत आणि मग आपल्याला गणित करायचे आहेत. आता याच नियमानुसार मी 2 गणित तुम्हाला देणार आहे आणि ते गणित आपल्याला सोडवायचे आहेत. लक्षात घ्या. आता -9 + 8 -7 -6 + 6 -9. आता बरोबर लक्षात घ्या, पहिली संख्या काय आहे मायनस आहे, दुसरी संख्या काय आहे प्लस आहे. बघा पहिली संख्या मायनस आहे, दुसरी संख्या प्लस आहे. दोन्ही पैकी एकही संख्या मायनस असेल तर मी सांगितलंय तुम्हाला की त्याची वजाबाकी करायची. मग आपल्याला इथे वजाबाकी करायची. 9 मधून 8 गेले तर उरले किती, 9 मधून 8 गेले उरले 1 उरला. किती उरला 1. आता जे क्रिया केली आपण काय केली क्रिया केली, क्रिया करून आपण उत्तर किती काढलं 1 काढले. मग आता हे जे काही 1 आलेला आहे तो मायनस आलाय का प्लस आलाय, तर मी सांगितलं तुम्हाला ज्या संख्येचं चिन्ह मोठं आहे तेच आन्सर लिहायचं. इथं 9 मायनस आहे मग उरलाय कशातला मायनस मधलाच 1 उरलेला आहे. आता ही क्रिया झाली. वरून आपण -7 -6 + 6 -9 बरोबर. परत पहिली संख्या काय आहे मायनस, दुसरी संख्या काय आहे दुसरा नंबर मायनस आहे. मग 2 मायनस संख्या असेल तर मी क्रिया काय होते सांगितलं तर बेरीज होते. ऍडिशन करून टाका त्याची, पहिली संख्या मायनस दुसरी संख्या प्लस मायनस, मग 1 मायनस आणि 7 मायनस बरोबर 8. आपण बेरीज केली त्याचं आन्सर आलं 8. मग आता हे 8 आलेत, मग या 8 मी मायनस लिहू का प्लस लिहू, तर मी हे मायनस लिहिणार का, मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे मायनस, म्हणून इथं -8 हे मी आन्सर या ठिकाणी लिहिणार, हे लक्षात असू द्या. नंतर आपण काय केलं वरून -6 घेतले +6 -9. परत पहिली संख्या मायनस आहे, दुसरी संख्या सुद्धा मायनस आहे. मायनस मायनस काय होत असतं प्लस होत असतं. म्हणून आपण 8 आणि 6 किती 14. आता हे 14 उत्तर मी काढले, परंतु हे 14 उत्तर मी मायनस लिहू का प्लस, तर ज्या संख्येचं चिन्ह मोठं आहे त्या संख्येचं उत्तरामध्ये चिन्ह लिहायचंय. 8 संख्या 8 जे काही नंबर आहे 8 संख्या तिचं चिन्ह मायनस आहे आणि म्हणून उत्तराचं चिन्ह सुद्धा मायनस आपल्याला लिहायचं आहे. परत +6 आणि -9 बरोबर. पहिली संख्या इथं मायनस आहे, दुसरी संख्या इथं प्लस आहे. ज्या ज्या वेळेस एक मायनस येईल आणि एक संख्या प्लस येईल त्यावेळेस वजाबाकी करायची आहे आणि उत्तराचं चिन्ह जी संख्या मोठी आहे तीच लिहायचं आहे. मग पहा पहिले 14 मधून 6 गेले किती उरले, 14 मधून 6 गेले 8 उरतात. मग हे 8 आपण इथं लिहू आणि हे जे काय आन्सर आलेलं आहे हे जे उत्तर 8 आले
हे मी मायनस लिहू का प्लस लिहू, तर मला बघावं लागेल पहिली संख्या दुसरी संख्या ह्या दोन्ही मध्ये कोणत्या संख्येचं चिन्ह मोठं आहे, तर 14 या संख्येचं चिन्ह मोठं आहे. मग संख्या कोणती मोठी, 14 मोठी, मग तिचं चिन्ह आपल्याला इथं लिहायचंय -1. आता -9 लिहू. आता इथं परत पहिली संख्या मायनस दुसरी संख्या मायनस, मायनस मायनस काय असते, प्लस असते, आणि म्हणून इथं 8 आणि 9 बरोबर 17 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 9. अशा पद्धतीने हे मायनस प्लस प्लस मायनस 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 हे जे काही आपल्या डोक्यात असलं पाहिजे हे आपल्याला कायम लक्षात असलं. आपल्याला झोपेतून जरी उठवलं की मायनस प्लस काय, मायनस मायनस काय, मायनस प्लस काय, प्लस मायनस काय, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे पाठच करून टाकायचं आणि ह्याचा सराव जितका आपण जास्त करू ना तेवढं आपल्या फायद्याचं आहे. आता हे झालं आपलं एक गणित. असे गणित आपण किती पण ग्रुपवर देणार आहोत, तुम्ही ते स्वतः सोडवू शकता. नियम फार सोपे आहेत. आता हे मायनस प्लसच्या बाबतीतलं झालं. आता बॉडमच आपण शिकवत असतो ज्यावेळेस आपल्याला एखादं ब्रॅकेट येत असतं, त्याच्यामध्ये आपल्याला एखादा भागाकार येतो, गुणाकार येतो, बेरीज असते, वजाबाकी असते, अशा सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन एखादं आपल्या समोर प्रश्न येतो, त्यावेळेस आपल्याला गणित नेमकं कुठून सोडवायचं आणि पहिल्यांदा नेमकं काय करायचं, कोणती क्रिया करायची हेच आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून एक मी तुमच्या समोर गणित देतो, त्या गणितानुसार आपल्याला पाहायचे की नेमकं करायचंय काय. आता बघा पहिलं गणित 5/5, त्याच्यानंतर अधिक 5x5 हे जे गणित दिलेलं आहे. आता इथं बरेच विद्यार्थी काय करतात, भागाकार आलेला आहे, भागाकार करतात. 5×1=5 अधिक 5x5, परत काय करतात 5 आणि 1 6 करतात, गुणिले 5 6×5=30 असा आन्सर लिहितात. पर्यायामध्ये सुद्धा ते उत्तर असू शकते. आणि म्हणून हा ट्रॅप आहे आपल्याला काय केलेला असतो, तो फसवण्यासाठी असतो. परंतु आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपल्या डोक्यात एक असलं पाहिजे की ज्या वेळेस असं गणित असेल त्यावेळेस मी काय करणार आहे, मी अगोदर कंस आहे का बघणार आहे. ह्या गणितामध्ये कंस आहे का, कंस नाही. मग मी काय करणार आहे, मी भागाकार बघणार आहे, मी नंतर गुणाकार बघणार आहे, आणि मी नंतर बेरीज आणि वजाबाकी बघणार आहे. मी अगोदर बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी ह्या 4-5 क्रिया असतील तर मी कधीच बेरीज आणि वजाबाकीला अगोदर हात लावणार नाही. मला काय करायचंय अगोदर, मला एक करायचंय, मला भागाकार अगोदर सोडवायचा आहे, मला गुणाकार अगोदर सोडवायचा आहे, आणि नंतर मला बेरीज आणि वजाबाकी शेवटला सोडवायची आहे. आणि मग ही आपल्याला नियम असला पाहिजे. आणि आणखीन एक मी तुम्हाला सोपं सांगतो, हे जर लक्षात राहत नसेल, आपण डावीकडून उजवीकडे गणित करत जातो. आपण गणित कसं करत जातो, डावीकडून उजवीकडे आपण काय करतो, गणित करत जात आहोत. मग डावीकडून उजवीकडे हे गणित करत जाताना आपल्याला पाहिजे पहिल्यांदा किंवा भागाकार आल्यास मला भागाकार करायचा आहे, पहिल्यांदा गुणाकार आल्यास मला गुणाकार करायचा आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा बेरीज आली, वजाबाकी आली, आणि शेवटला भागाकार आणि गुणाकार आला, तर अगोदर बेरीज वजाबाकी करायची नाही, हे लक्षात घ्या. मग इथून डावीकडे उजवीकडे जाताना भागाकार आला बघा इथं अगोदर, मग मला भागाकार सोडवायचा आहे. मग 5/5 आपली गरिबाची पद्धत, हो का, आपली गरिबाची पद्धत 5/5, मग 5×1=5, 0 बाकी 0 आली, भागाकार 1 आला, म्हणून 5×1=5 अशा पद्धतीने एक आन्सर आलं. पुढे +5 × 5 बघा. आता इथं बरेच विद्यार्थी काय करतात, लगेच 1+5 बरोबर काय करतात, 6 आन्सर लिहून परत गुणाकार करतात. नाही करायचं तसं. डावीकडून उजवीकडे करीत असताना किंवा करत जाताना मला अगोदर भागाकार आलाय, भागाकार लागलाय, मी अगोदर भागाकार करणार, बरोबर आहे. आता मी बघणार की डावीकडून उजवीकडे जाताना अगोदर भागाकार आहे का गुणाकार लागलाय, तर इथं गुणाकार अगोदर आलाय. काय आलेला आहे, गुणाकार अगोदर, मी अगोदर गुणाकार करणार. म्हणून 1 अधिक 5×5=25. आता 25 हे उत्तर आलेलं आहे. 5 ला गुणल्याच्या नंतर 25 आणि 5चा वर्ग सुद्धा 25 आहे. म्हणून 1 अधिक 25 बरोबर किती, 26. हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीचे आपल्याला बॉडोमसचे गणित करायचे आहेत. आणखीन एक मोठं मी गणित तुम्हाला बॉडोमसचं घेणार आहे, तर ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्क्रीनशॉट काढा, लक्षात ठेवा, आणि आणखीन एक गणित आपल्याला त्याच्यानुसार घ्यायचं
आहेत, खूप गणित आहेत बॉडोमस वर आपल्याला आले पाहिजे. आणि हे जर गणितात येत नसेल, हा बॉडोमस जर येत नसेल, वजाबाकी, त्यानं शिक्षण सोडून दिलेलं कामाचं, कामधंदे केलेले कामाचे, आणि उगाच पैसा, ट्युशन खर्च, महागडी शाळा, गाडी, पिवळी गाडी, 3 ताळी डब्बा, इडी ढोसा, ढोसायला यायचं नाही, अजिबात काय करायचं नाही. त्यानं आपली शाळा सोडून दिलेली बरी. ज्याला वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार, बॉडोमस येत नसेल तर त्याला कोणतंच गणित येत नाही. आणि ज्या विद्यार्थ्याला हे येत नसेल तर त्याच्या दुसऱ्या गणिताचे काही उपयोग नाही. म्हणून हे आल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. आज जरी तुम्ही 8वीला असताल आणि तुम्हाला हे येत नसेल आणि तुम्ही मोठे मोठे गणित एखादा मास्तर, एखादी मास्तरीने सांगितलं असेल तर तुम्ही करत असाल तरी ते तुमचा पाया पक्का नसणार आहे. म्हणून तुम्ही अगोदर हे शिका. शिकण्यासाठी कोणतं वय नसतं किंवा आळस नसतो. आपण आपल्याला पाया मजबूत करायचा, आपलं फाउंडेशन आपल्याला काय करायचं आहे, मजबूत करायचं आहे. आता एक गणित मी तुम्हाला देत आहे. तर बघा, 12/4 12/4 गुणिले 15 गुणिले 15 परत गुणिले 2 अधिक 25 परत भागिले 5 गुणिले 5 भागिले 5 गुणिले 5, त्याच्यानंतर मायनस 190. आता हे मी जे गणित दिलेलं आहे हे आपल्यासोबत सगळ्यात बघा, इथं भागाकार आलाय, गुणाकार आलाय, बेरीज आली आणि वजाबाकी आली. काय काय वेळेस बऱ्याच जणांना अशा पद्धतीने गणित आलं तर त्यांना सुधरत नाही की पहिल्यांदा काय करावं. म्हणून आपल्याला एकदम समजून घेण्यासाठी सुद्धा आपण कंस सुद्धा करू शकतो. म्हणजे कंस सुद्धा जरी केला अशा पद्धतीने, जिथपर्यंत बेरीज येत नाही तिथपर्यंत गुणाकार भागाकार आपण एका कंसात घेऊ शकतो. आणि परत या ठिकाणी गुणाकार आणि बेरीज वजाबाकी आपण अशी वेगळी करू शकतो. का, म्हणजे आपल्याला लक्षात येते, क्लिअरिटी आपल्या समोर त्या गणिताची येते. म्हणजे सोडवायला आणखी सोपं, गिचकीर काढा त्या ठिकाणी वाटत नाही. ठीक आहे. म्हणून हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता अशा पद्धतीने केलं, मग तुम्ही म्हणता सर इथंच का कंस बंद केला, कारण गुणाकार भागाकार आपण कंसात घेतलाय, बेरीज आपण त्या ठिकाणी वेगळी ठेवलेली आहे. परत दुसऱ्या इकडे सुद्धा 25/5 गुणिले 5, म्हणजे इथं पण भागाकार गुणाकार आपण काय केलाय, ब्रॅकेट मध्ये घेतलाय, कंसामध्ये घेतलाय, आणि मायनस आपण तिथं थांबलेलो आहोत. म्हणजे वजाबाकी बेरीज आपण त्या कंसामध्ये घेतलाय, गुणाकार भागाकार जिथं जिथं आहे ते आपण कंसात घेतला, कारण तो आपल्याला अगोदर सोडवायचा आहे. म्हणजे कंसातल्या गोष्टी आपण अगोदर सोडवतो. म्हणजे आता हे गणित कसं क्लिअर झालं. म्हणजे चिन्ह 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 जर आले तर विद्यार्थी गोंधळून जातो आणि मग एखादी क्रिया राहिली करायची की ते गणित चुकतंय, मग परत आपल्याला ते पहिल्यापासून गणित सोडवावं लागतंय. आता इथं बघा आपण कंसामध्ये गणित घेतलेलं आहे. आता आपल्याला कंस पहिल्यांदा सोडवायचा आहे. तर 12/4 म्हणजे 4च्या पाड्यात 12 असले पाहिजे, चैत्रिकोण 12. आता हे इंग्रजी मीडियमचे लेकर 4 1 4 4 2 8 4 3 12 असं त्या ठिकाणी त्यांना लक्षात येते. म्हणून तेवढंच लक्षात येते, बाकीचं काही त्यांना लक्षात येत नाही. म्हणून 8वी 9वी पर्यंत गेले तरी ह्यांना 8वी 8 पर्यंत किंवा 8 सेंटेन्स सुद्धा इंग्लिश मधले येत नाहीत, कारण त्यांनी मन लावून अभ्यास कधी केलेला नाही, सकाळी उठून कधी वाचन केलेलं नाही, तासन तास कधी पुस्तक घेऊन बसले नाहीत, रिव्हिजन कधी केलेलं नाही, मन लावून कधी अभ्यास केला नाही. एक आपली जी काही शाळेत जायची, शाळेतून यायची जी काही एक ठरलेला जो काही आपला टाइम आहे तो काढायचा आणि वेळ आपला तसाच मारत जायचं, एवढंच त्यांना आज माहिती झालेलं आहे. परंतु ह्या बेसिक गोष्टीवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून इथं पहा, परत आता डायरेक्ट सुद्धा आपण सोडू शकतो आणि स्टेपनं सुद्धा सोडू शकतो. पहिले 1-2 गणित आपण एक स्टेपनं सोडूया, म्हणजे लक्षात सगळ्याला येते. ठीक आहे. गुणिले 15 गुणिले 2 परत कंस बंद अधिक 25, इथे आपण हा कंस सोडू. 5 5 25 किंवा एक जरी सोडवला तरी जमतंय. 5 5 25 गुणिले 5 परत आता 15 त्रिक 45 15 त्रिक 45 गुणिले 2 कंस बंद अधिक 5 5 25 कंसाच्या बाहेर आले 25 मायनस 190. परत आता हा कंस सोडवायचा आहे. 25 दोन्ही 90 25 दोन्ही 90 अधिक 25
मायनस 190. आता बरेच जण 190 मधून 25 वजा करते. नाही, मी पहिल्यांदा सांगितले तुम्हाला की डावीकडून उजवीकडे गणित करत जाताना अगोदर जे काही लागते ते अगोदर सोडवायचे. इथं डावीकडून उजवीकडे जाताना अगोदर बेरीज करायची, बेरीज करून घ्या. आणि म्हणून इथे 90 आणि 25 किती होतात? 115 येतात. बघा 5 0 5 आणि 2 9 11 म्हणजे 115 मायनस 190. परत आता ह्याची काय करायची आहे? आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता आपला जो नियम आहे मी पहिल्यांदा शिकवलाय, मायनस प्लस मायनस काय असते. इथं पहिली संख्या प्लस आली भागानो, इथं काय मायनस नाही म्हणजे ती काय आहे? प्लस आहे. आणि इथं काय आहे? मायनस आहे. परत 190 मधून 115 जात नाहीत. बेजार होता तुम्ही असं करू तुम्ही काय खाता? बेजार होता. कुठून हातचा घ्यायचा पता लागायचा नाही. म्हणून तुम्ही काय करा, 190 मधून काय करायचं? 115 आपल्याला काय करायची? मायनस करायची आहे. 5 9 मधून इथं हातचा घेतला. आपली गरीबाची पद्धत सांगतोय. इथून 10 मधून 5 गेले, 5 उरले. इथं 8 राहिले आणि 8 मधून 1 गेला, 7 75 राहतात. वागानो 75. पहिली संख्या प्लस आहे, दुसरी संख्या मायनस आहे. आणि इथं वजाबाकी करायची. आपण वजाबाकी केली, परंतु आता वजाबाकी आली 75. पण 75 मी प्लस लिहू का मायनस लिहू? कारण परत मी त्या दिवशी इथं सांगितलं बघा, ज्या संख्येचं चिन्ह मोठं आहे तेच आपल्याला काय करायचं? चिन्ह. कोणती संख्या मोठी? 190 मोठी, मग तिचं चिन्ह काय? मायनस. मग मी 75 मायनस. आपलं या गणिताचं आन्सर आलेलं आहे मायनस 75. आणि हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. लक्षात आलं? एक मिनिट. आपला एखादा अंक चुकलेला आहे का पहा एकदा. मला वाटतंय हा, आपलं गणित बरोबर आहे. थोडस या ठिकाणी काय झालेलं होतं, दुसरे एक अंक चुकला होता, म्हणजे आपण घेतला नाही तो अंक. इथं काय होतं? 25 भागिले 5 गुणिले 5 आणि परत गुणिले 4 होतं इथं. आणि 4 जर घेतला असता आपण गुणिले 4 तर आणखीन ते आन्सर काय झालं असतं? मोठं आलं असतं. आणि आपलं इथं 115 आलं का? इथे 190 आलं असतं आणि 190 आलं असतं. आणि म्हणून 190 मधून 190 मायनस करून आन्सर 0 आलं असतं. काही गरज नाही. एकदा आपल्याला कळालंय ना गणित, नियम कळालेत ना आपल्याला पद्धत कळाली ना मला काय करायचंय, मग आपल्याला काही गरज नाही. आपल्याला कशाची अडचण येणार नाही. आपण ते गणित सोडवू शकतो. इथं 4 जर आलं तर आपलं उत्तर तेच येणार आहे. 4 नसताना आपलं उत्तर आलं, आपण -75 मध्ये गेलो. हे -75 सुद्धा आन्सर बरोबर आहे. म्हणजे एक अंक आपण घेतला नाही, गुणिले 4 होता तर ते घेतला नाही. तरी गुणिले 4 जर आपण घेतला असता, इथं 5 5 25, परत इथं गुणिले 4 आला असतं, परत 5 5 25 25 100 आला असतं. हे 100 आला असतं. आणि इथं 90 आणि इथं 100 परत आले असते बघा. आणि 90 परत इथे 190 आले असते आणि 190 हे मायनस चिन्ह आहे, परत इथं 0 आन्सर आला असतं. म्हणजे आपण दोन्ही उत्तर काढले, हे लक्षात घ्या. म्हणजे एक अंक म्हणजे गुणिले 4 नव्हता, त्यानुसार जर केलं तर 190 - 190 आलं. आणि हे सोडता आपण गणित केलं -75, त्या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. आपल्याला नियम कळाले. आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट बॉडोमस कळाली. आणि ही कळाल्याच्या नंतर आपल्याला काही अडचण त्या ठिकाणी येणार नाहीत. आजचा हा जो काही व्हिडिओ आहे हा फक्त बॉडोमस वर होता. आणि यावर मी सुद्धा गणित तुम्हाला घरी करण्यासाठी उद्याच्याला पाठवणार आहे. बऱ्याच दिवसांनी विद्यार्थी म्हणत होते सर व्हिडिओ येत नाही. म्हणून आजचा आपण हा व्हिडिओ केलेला आहे. काळजीपूर्वक ऐका. या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर ऑल या बटनावर जायचंय आणि आपल्याला ऑल व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी पाहता येतील. आणि आपले जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत ते दररोज आपण केल्यानंतर आपल्याला ती लिंक येऊ शकते, ते तुम्हाला नवीन पाहता येतात. त्यासाठी ही खूप महत्वाचं आहे. आणि आजची ही जी काही स्कॉलरशिपची बॅच आहे ती आपण चांगल्या पद्धतीने करूया. आता मराठी व्याकरण तर आपण शाळेत घेतच आहोत. आपण 8वीला मी स्वतः मराठी व्याकरण घेत आहे. जे व्याकरण आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षेला सुरू केलेलं आहे.
आपण काय सुरू करतोय शब्दांच्या जाती, त्याच्या अगोदर आपण स्वर व्यंजनापासून सुरू करणार आहोत. आणि जी काही मराठी व्याकरणामधली जी काही वर्णमाला आहे ती सुद्धा आपण शिकणार आहोत. आणि मग ही वर्णमाला शिकत शिकत संधी घेणार आहोत, समास सुद्धा शिकणार आहोत, शब्दांच्या जाती, काळाचे प्रकार आणि वाक्याचे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या वर्षात काय करणार आहोत, मराठी व्याकरण आपण शाळेतच कंप्लीट करून घेणार आहोत. राहिला प्रश्न, इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन घ्यायचे, तर मी प्रत्येक जे काही आपलं मराठी व्याकरण आहे त्यावर व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे कोणीही विद्यार्थी, शाळेतला विद्यार्थी असो किंवा बाहेरचा या ऑनलाईन क्लासेसचा विद्यार्थी असो, त्याचं नुकसान होऊ नये. आणि सगळ्यांसाठी आपण हे ऑनलाईन क्लासेस आणि हे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांसाठी खुले करणार आहोत. म्हणून अभ्यास करा. आणि हे जे काही मायनस प्लस बॉडोमसचे जे नियम आहेत ते सुद्धा आपल्याला आले पाहिजेत. कंस अगोदर सोडवायचा आहे, त्याच्यानंतर डावीकडून उजवीकडे जाताना भागाकार अगोदर आल्यास भागाकार करायचा आहे, गुणाकार आल्यास गुणाकार करायचा आहे. तुम्ही म्हणता सर बेरीज अगोदर आल्या बेरीज करायची, नाही करायची. वजाबाकी आली, नाही करायची. अगोदर भागाकार आला का गुणाकार आला का बघत जायचं. मग गुणाकार जरी अगोदर आला भागाकाराच्या तरी गुणाकार करायचा डावीकडून उजवीकडे. म्हणजे हे साधा नियम आहे आणि हा साधा नियम आपल्याला पाठ करायचा आहे. ठीक आहे, आजच्या दिवसासाठी एवढाच व्हिडिओ. आपण उद्याच्याला 2-2, 3-3 व्हिडिओ करून आपण पाठवणार आहोत. इंग्लिश ग्रामरचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत, मराठी व्याकरणाचा आणि बुद्धिमत्ताचा सुद्धा आपण बनवणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.